जय भीम जय शिवराय. मी दादा जगन्नाथ लोखंडे, प्रभाग नंबर 4 या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडी एक पॅनल त्या प्रभागामध्ये पॅनल उभा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे. तसेच आमच्या आशाताई भुजबळ व वर्षाताई जाधव या आमचे 3 कॅन्डिडेट आहेत. या 3 कॅन्डिडेटला भरभरून मतदान करावं अशी मी सर्व जनतेला एक विनंती करतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या कामावर आपण लढत आहोत. हो. आणि हा भाग मध्यमवर्गीय भाग आहे. हो. या भागामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध कशा पद्धतीने काम करणार? कटिबद्ध आहोत. समस्या सोडण्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे हे करणार, प्रयत्न करणार. तसेच स्थानिक विकासाला महत्त्व आम्ही देणार. महापौर उघाडा बळकटीचं मत करणार. मराठी शाळा बंद होण्यापासून वाचवण्याला प्रयत्न करणार. दर्जेदार आरोग्य आणि शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करणार. स्वच्छ सुंदर शहर निर्मिती मत व स्थानिक रोजगार निर्मितीला आम्ही प्रयत्न करणार. पुढील काळात विशेष धोरण प्रत्येक वस्तीमध्ये नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा, महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाईट, CCTV कॅमेरे, प्रभागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, SC ST OBC अल्पसंख्याक योजना 100% आम्ही त्या रुजू करणार. दर महिन्याला जनता दरबार आम्ही भरवणार. तरुणांसाठी आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार. आपल्यामध्ये आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या 65% फारसं आहे. आणि या तरुणांच्या हाताला सध्या काम नाही आहे. आपल्या वस्तीमध्ये सुद्धा आपण पाहतो की तरुणांना काम नसल्यामुळे ते नशेच्या आहारी गेलेले आहेत. हो, बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. या तरुणांना आपण रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न कोणत्या पद्धतीने काम करणार? त्यांच्या आता सफारी पार्क आपल्या मिठमिठा आपल्या प्रभागामध्ये काम चालू आहे. इथं चांगलं मोठं म्हणजे चालू आहे आता सफारी पार्कचं काम. त्या ठिकाणी नोकऱ्या लागतील उपलब्ध आपल्या या प्रभागातल्याच मुलांसाठी आम्ही तिथं प्रयत्न करू. तिथं जास्तीत जास्त आमच्याच प्रभागातल्या मुलं तिथं आम्ही त्यांना प्राधान्य तिथं देऊ. हे प्रस्थापित सत्ताधारी लोकांनी अलीकडे काय केलं आहे की महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या बंद त्या शाळा कशा पद्धतीने बंद होती आणि मग इंग्रजी मीडियमच्या शाळांना कसं उत्तेजन मिळेल या दृष्टीने आपण काय करणार? त्या ज्या महानगरपालिका शाळा आहे या बंद करून बिल्डरच्या घशात घालण्याचे याचं धोरण आहे प्रस्थापिताचं. आणि ज्या प्रायव्हेट शाळा आहे यांना प्राधान्य त्यांच्याकडून त्यांना मानधन भेटतं म्हणून ते त्याला जास्त प्राधान्य देतात. आणि गोरगरिबांचे मुलं शिकावू नाही यासाठी त्यांचे खूप हे आहे. आज गोरगरीब जनता 500 रुपये रोजाना कामाला गेल्यावर तो खाईन काय आणि करेल काय? 500 रुपये रोज त्याला मिळतो, त्याचा परिवार चालेल कसा? 2 लेकरं आज फीस जर भरायची म्हटलं तर आज 1.5 ते 2 लाख रुपये त्या मुलाची फीस भरण्याची ऐपत आमच्या गोरगरीब जनतेत नाहीये. घर भांगण्याच्या त्यांचे ते भरू शकतात. जोड जनतेचे लूट चालू आहे. या लोकांनी सहसह म्हणजे यांचे घरं बघायचे आणि गोरगरीब जनतेला नायनाट करण्याचे याचे प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी निवडून आली किंवा आपण निवडून आल्यानंतर या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये आपण कारवाई करणार आहोत. बिलकुल कारवाई करणार. आपल्या परिसरामध्ये महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो. त्यांच्या हातालाही देखील काम नाहीये. त्यांनाही गृहउद्योग कशा पद्धतीने ते निर्माण करून देवा. कोणत्या पद्धतीने करणार? ते बचत गटाच्या मार्फत त्यांना म्हणजे बचत गटाच्या जसं माध्यमातून जसं त्यांना उपलब्ध करून देतील किंवा सरकारी योजना जे आहे ते आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आपल्या प्रभागाची लोकसंख्या मतदारसंख्या किती आहे? मतदारसंख्या 41,500 आणि प्रभाग वाढ किती आहे? भीमनगर, भावसिंगपुरा, पडेगाव, मिठमिठा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, पवाडी, भीमनगर असं. आपलं नाव? दादाराव जगन्नाथ लोखंडे.
पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, प्रिय मतदार बांधवांनो, माता भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, प्रभाग क्रमांक 4 आज तुमच्या सेवेसाठी, विश्वासासाठी आणि आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उभी आहे. काय वार्डामध्ये समस्या आहे तुमची? गोरगरिबांच्या समस्या आम्ही सोडवणार, महिलांना रोजगार देणार, गरिबांना शाळा उघडून देणार, स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणार, मोफत आरोग्य शिबिर देणार, ST, OBC, SC, ST, OBC अल्पसंख्याक 100% आम्ही लाभ देणार आहे. मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून 3 उमेदवार आहे. आशा गोकुळ भुजबळ, दादाराभाऊ लोखंडे, वर्षाताई जाधव. आम्ही जनतेसाठी खूप लढू. सर्व परिवर्तनवादी विचारांना अनुमोदन करते. मी या ठिकाणी असे म्हणेल की सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व प्रभागात आपले उमेदवार दिलेले आहेत आणि त्या उमेदवाराला आपण मतदान करून कुठेतरी सत्तेच्या उमेदवारीच्या माध्यमातून त्यांना निवडून आणून सत्तेमध्ये बसवण्याचं आपलं काम आहे. तर त्या परीने आपण प्रयत्न करत आहोत आणि प्रभागामध्ये जेवढे उमेदवार दिलेले आहेत, जसे की दादाराव लोखंडे, वर्षाताई जाधव आणि आशाताई भुजबळ, हे 3 उमेदवार आपले प्रभाग क्रमांक 4 मधून उभे आहेत आणि त्यांचं वातावरण बघितलं तर सर्व काही वंचितबद्दल पॉझिटिव्ह आहे. कारण की आपण मुद्देच तसे घेऊन उतरलेलो आहोत निवडणुकीमध्ये. तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे मी तर धन्यवाद मानते की त्यांनी महिलांना एवढ्या प्रमाणात अशी उमेदवारी देऊन त्यांना संधी दिलेली आहे. तरी या संधीचं कुठेतरी सोनं आपण केलं पाहिजे. स्थानिक विकासाला मत तर वंचित बहुजन आघाडीला मत. स्थानिक विकासाला मत आपण खरोखर वंचित बहुजन आघाडीला मतदान जर केलं तर ते स्थानिक विकासाला मत आपलं जाणार आहे. आणि महाबोधीमुक्तीचा लढा हा बळकटीला मत, ते मतदान आपलं त्या ठिकाणी जाणार आहे. कारण की अशा अनेक प्रश्न आहेत की आपण जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर KG to PG पर्यंत शिक्षण आपण मोफत देणार आहोत. कारण की मराठी शाळा टोटली बंद करण्याच्या त्यांनी म्हणजे प्रयत्न चालू आहे आणि ऑलरेडी ते 50% झालेले आहे. तर मराठी शाळेला त्यांनी एकदम दुय्यम असा दर्जा दिलेला आहे आणि प्रायव्हेट शाळेला त्या जास्त त्यांनी प्रतिसाद देत आहे प्रस्थापित. पण आपण गोरगरीब जनता त्या प्रायव्हेट शाळेमध्ये एवढं आपण भरू शकत नाही डोनेशन वगैरे आणि शिक्षणापासून कुठेतरी आपले विद्यार्थी बाजूला होत चालले आहे, दूर होत चालले आहे. तर मी तर असं जाहीरपणे आवाहन करेल की प्रस्थापितांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला एकमेव अशी संधी बाळासाहेबांनी दिलेली आहे. त्या माध्यमातून आपले उमेदवार जेवढे उभे केलेले आहेत, महाराष्ट्रभर जेवढे उमेदवार उभे असतील तेवढ्यांना आपण भरभरून यश देणार आहोत, द्यावे आणि मतदान त्यांना करून त्यांना निवडून आणावे आणि आपण सत्तेपर्यंत पोहोचावे, एवढीच मी अपेक्षा करते. माझं नाव साधना विजय पठारे, मी पश्चिम महिला शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, छत्रपती संभाजी.